नमस्कार. थंडीचे दिवस म्हणलं की गाजर आले आणि गाजर घरात आणले की गाजराचा हलवा सगळ्यांनाच अगदी आवडतो. पण गाजराचा हलवा करताना प्रश्न आहे तो की गाजर खिसण्याचा. आता तुम्ही बघू शकता माझ्याकडं जवळपास 2 किलो गाजर आहेत आणि जर मी ते हाताने खिसत बसले असते तर मला निदान 1 तास तरी लागला असता. पण आम्ही काही दिवसांपूर्वी फूड प्रोसेसर घेतलं होतं. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटामध्ये 2 किलो गाजरं खिसून निघतात. तुम्ही बघा माझ्याकडं किती गाजर आहेत ते. बघा माझ्याकडं अगदी जवळपास 2 किलो गाजर आहेत आणि हे आहे फूड फूड प्रोसेसरचं भांडं, ज्यामध्ये आपण गाजर अगदी सहजरित्या खिसू शकतो. तर मी आता तुम्हाला हे 2 किलो गाजर खिसून दाखवत आहे. हे बघा मी हे भांडं फिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला झाकण लावून घेऊया. चला आता याच्यामध्ये गाजर खिसायला चालू करूया. हे जे ओपन दिलेला वरचा भाग आहे त्यामध्ये गाजर असे टाकायचे. सुरुवातीला 2-3 आपल्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही टाकू शकता. हे बघा. चला आपण फूड प्रोसेसर स्टार्ट करूया. हे पहा माझे संपूर्ण गाजर खिसून झालेले आहेत अगदी 5 मिनिटामध्ये. आता तुम्ही बघा किती छान गाजराचा खीस तयार झालेला आहे. बघू शकता अगदी लांब लांब पद्धतीनं छान अगदी मोकळा मोकळा गाजराचा खीस तयार आहे. पहा किती छान गाजराचा खीस तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे मी फूड प्रोसेसरमध्ये गाजर खिसून घेतले त्याप्रमाणे मी आता कांदासुद्धा चिरून घेणार आहे, तोही अगदी बारीक. तुम्ही बघू शकता मी अर्धी कांदे याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता तुम्ही बघा जेव्हा मी बारीक करेल तेव्हा किती कांदे बारीक होतात ते. बघा मी कांद्यामध्येच अख्खी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. आता तीसुद्धा किती बारीक चिरून निघते तुम्ही बघा. बघा आता कांदे कशा पद्धतीनं याच्यामध्ये बारीक होतात ते. बारीक होतात ते. चला तर आपले कांदे बारीक करून झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा कांदा किती बारीक झालेला आहे ह्यामध्ये ते तुम्ही बघू शकता. ज्या पद्धतीने आपण गाजर खिसून घेतला, ज्या पद्धतीने आपण कांदा बारीक करून घेतला, त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व भाज्या सुद्धा व्यवस्थित कट करून मिळतात. तसेच आपण याच्यामध्ये कणिक सुद्धा टिपून घेऊ शकतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल